दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। सातपूर परिसरातील गोल्डमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून चोरी करणाऱ्या आरोपीला सातपूर पोलिसांनी अटक करत गाजलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावलाय। या कारवाईत सुमारे 105 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 14,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, तर त्याचे साथीदार अद्याप फरार आहेत। काही दिवसांपूर्वी सातपूर परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। फिर्यादी आपल्या दुकानाकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांना धक्का देत गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीनं हिसकावून पळ काढला होता। या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सातपूर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट 2 यांनी संयुक्त तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला। चोरीचे सोने विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संभाजी कवळे याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। तपासात आरोपीने जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरातही मानवी कौशल्याचा वापर करून चोरी केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 फरार आरोपींचा शोध सुरू आहे। पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत। 23 मार्च 2026 रोजी रात्री 10:30 वाजता गोल्डमॅन बाबा टेलर यांना 3 अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील 2 सोन्याच्या चेन जबरीने चोरून नेल्या होत्या। सदरचे प्रकरण हे सोशल मीडियामध्ये खूप गाजलेले होते। त्या अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, पोलीस आयुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण सर, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग श्री सचिन बारी सर, पोलीस आयुक्त गुन्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके सर यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील चोरी दिलेला माल हस्तगत करण्यासाठी वारंवार सूचना व मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने प्रकाश आयरे सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रकाश आयरे सर व गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी सकोनी हेमंत तोडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व सातपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि गुन्हे शाखा युनिट 2चे पथक तपास पथक यांनी तांत्रिक कौशल्याचा आधार घेऊन आणि अत्यंत क्लिष्ट असा असणारा गुन्हा ओपन केला आहे आणि सदर गुन्ह्यातील आरोपी विलास संभाजी कवळे यास अटक केली आणि गुन्ह्यातील जे चोरी गेलेल्या 2 चेन आहेत त्या बोदवड जिल्हा जळगाव येथून हस्तगत करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये एकूण आम्हाला 103 ग्रॅम सोने रिकवर झालेले आहेत। इतर आरोपी आहेत त्यांचा शोध चालू आहे, त्यांना पण लवकरात लवकर अटक करण्यात येईल। ही उल्लेखनीय कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सहाय्यक पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तसेच सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, गुन्हे शाखा युनिट 2चे पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ बटुळे, अनिल आहे, रवींद्र जाधव, पारस देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला। पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या गोल्डमॅन चेन स्नॅचिंग प्रकरणाचा उलगडा झाला असून शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे। प्रतिनिधी परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर।